कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे, आम्हाला आमची चूक मान्य आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा बघायला आम्ही तयार होतो. वहिनी, वहिनी, तुम्हाला शिक्षा मी नाही, लीला देणार आहे. कारण की तुम्ही तिचे गुन्हेगार आहात. बायकोच्या प्रेमात वेडा झालाय हा. आता ही लीला दुर्गाला शिक्षा देणार. एजे, मला यांना काही शिक्षा वगैरे द्यायची नाही. शिक्षा दिल्यावर नात्यात तेढ येते आणि ह्या आपल्याच आहेत. त्यामुळे नको, शिक्षा वगैरे जाऊ दे प्लीज. आपली माणसं म्हणून दरवेळेला त्यांना आपण सोडून देऊ शकत नाही. आणि शिक्षेही नात्यात तेढ येत नाही तर माणूस सुधारतो. नात्यात जेवढं प्रेम महत्वाचं असतं तेवढंच आदरही महत्वाचा असतो. पण याचे लीला, जे काही यांनी तुझ्या बरोबर केलं त्याच्यासाठी यांना माफी मिळू शकत नाही. त्यांच्यामुळे तुझा इतका अपमान झाला, त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. आता तू बोल की तुला यांना काय शिक्षा द्यायची. तिला आजपर्यंत तू यांच्या सगळ्या चुका अवॉइड केल्यात आणि प्रत्येक वेळी यांना माफ केलंस. पण त्या गोष्टीची यांना कधीच जाणीव झाली नाही. आणि यांच्या वागण्याकडे बघून यांना ह्याची जाणीव होईल असं मला कधीच वाटत नाही. राईट फ्रॉम द बिगिनिंग तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीचा यांनी इन्सल्ट केला. त्यांच्या वागण्यामुळे इतरांना किती त्रास होतो हे यांना रिअलाइज व्हायला हवं. आणि म्हणून तू यांच्यासारखंच वागून यांना धडा शिकव. लीला, तुला माझी शपथ आहे. एजे, ह्या तिघी माझ्या ऍडवरनं माझी खिल्ली उडवत होत्या ना. मला ती ऍड शूट करताना किती पळावं लागलं होतं. त्यामुळे माझ्या कष्टांची यांना जाणीव होईल अशीच शिक्षा मी यांना देईन. मला ती ऍड शूट करताना खूप चालावं लागलं होतं. त्यामुळे तुम्हाला आता पळायला लागणार. हं? काय? आणि साधं सुद्धा नाही, टायगरच्या मागे पळावं लागणार. तुमची शिक्षा ह्या क्षणापासून सुरू होते. ऑन युअर मार्क्स, गेट सेट,
जाते. व्हेरी गुड. पळा पळा, चला चला. अगं लीला, तू इथे आहेस होय? मी तुला शोधते आतमध्ये. आजी होय काय यांची शिक्षा. बरोबर. पण तुम्ही मला शोधत होतात, काही हवं होतं का? नाही नाही, काही नाही. काय चाललंय? लक्ष्मी उठ. सरस्वती पळा. हे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती काल ज्याच्या वागल्या ना, बरोबर नाही केलं त्यांनी. एकदा का तुमच्या दोघांचा संसार मार्गी लागला ना, की मग हे सगळे प्रकार थांबतील यांच्या कर्तृत्वाचे. तू आणि अभिरामने या गोष्टी मनावर घ्यायला हव्यात बाळा. म्हणजे अभिरामना आणि तू तुमच्या संसाराची पुढची पायरी गाठली पाहिजे. कळ? अभिरामशी बोलून घे या बाबतीमध्येच. हा सोलू, बोल. काय बोलू मी एजन्सी? आणि नक्की काय मनावर घ्यायचंय? आजी मागे आम्ही काश्मीरवरनं आलो होतो तेव्हा पण हेच म्हणाले होते. हा तू तू येणार आहेस ना तुझ्या सोनेला घेऊन इथे, माझ्या सोन्याची ओटी भरायला? खरंच फार मोठं काम केलंयस तू. मी आज लीला आणि अभिरामशी सविस्तर बोलते. ये, वाट बघते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अभि, मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचंय. विचार. तुम्ही ऐकणारच नसाल. तुम्ही ऐका ना माझं. ऐकतो ना, बोल ना. मी ऐकत नाही आज. ऐकतोय. खूप महत्वाचं विचारायचंय. मी पण खूप महत्वाचं काहीतरी तो बोलला. प्लीज ऐका ना माझं. बोल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.